त्याचप्रमाणे AI मुळे निर्माण होणारे साहित्य केवळ मराठी साहित्याचा प्रश्न नाही, एकूण मानवी सृजनशीलतेचा हा प्रश्न निर्माण झाला आहे। AI मुळे होणारी सर्व भाषांमधील साहित्य निर्मिती भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा भाग आहे। AI ने मानव सृजनाची क्षमता हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। हे अणुबॉम्बच्या विध्वंसापेक्षाही भयंकर आहे। अणुबॉम्बचा उपयोग ज्या शहरावर केला गेला म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमा, केवळ तेवढ्या भागापुरता मानवी विध्वंस झाला। AI चा उपयोग संपूर्ण जग करते आहे। त्यामुळे AI मुळे सूत्रधार AI चा वापर कशा करतात यावर आपलं भवितव्य ठरणार आहे। मराठी भाषा मराठी साहित्याचे भवितव्य मराठी नसलेले भांडवलदार ठरवणार आहेत। जेम्स वॉटच्या स्टीम इंजिन वाफेवरील इंजिनाच्या संशोधनानंतर कारखानदारी व्यवस्था आली। जमिनीच्या मालकीवर आधारित सामंतशाही संपवून कारखानदारी व्यवस्था उभी राहिली। या सामंतशाहीपेक्षाही अधिक उत्पादक आणि गुणात्मक ही युग होतं। या यंत्रयुगात प्रागतिक सामाजिक मूल्ये निर्माण झाली। समता, बंधुत्व, न्याय, महिलांचे अधिकार, वंचितांच्या समाजांच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता प्रबळ लोकांनी त्याग करून सहन करणे आदी मानवी मूल्ये निर्माण झाली। इंग्लंडमध्ये मोठा बदल घडविण्यात आला। इंग्रजीत मूल्यात्मक साहित्य लिहिलं गेलं। भारतातही 1828 मध्ये पेशवाईचा पाडाव झाला, तेव्हा लगेच त्या विरोधात कोणीही लोकांनी उठाव केला नाही। जुनी जात व्यवस्था खिळखिळी होऊन ब्रिटिशांचा खुलेपणा उदारमतवाद स्वीकारला गेला। त्याप्रमाणे साहित्य लोककला निर्माण झाले। पेशवाईचा पाडवा करणारा एल्फिन्स्टन मराठी शिकण्यासाठी 4 तास देत होता। त्याकरता पुण्यातील मराठी तज्ज्ञांची मदत घेत होता। ज्याप्रमाणे विल्यम वर्ड्सवर्थच्या कविता आल्या त्यात भांबावले बनवते, तसेच महाराष्ट्रातही घडले। वर्ड्सवर्थचा मित्र विल्यम बेकने कारखान्यावर कविता लिहिली। कारखान्यातील काळ्या धुराने माखलेल्या चेहऱ्याचे वर्णन केले। लोकशाहीचा विचार हा राज्यापेक्षा प्रागतिक होता, पण तो आदर्श व्यवस्था नव्हती। 4 डिकेसच्या कादंबऱ्यांमध्ये कारखानदारीचे जीवन चितारलेलं आहे। आपल्याकडे नारायण सुर्वेंच्या कवितांमध्ये हे आपण वाचतो। हा क्रायसिसचा काळ होता, त्यात शोषण होते। भांडवलदारी व्यवस्थेने जन्मताच क्रायसिस आहे। भांडवलदारी व्यवस्था वरचढ ठरली ती निर्दोष नाही। भांडवलदारी आपल्या क्रायसिसचे व्यवस्थापन आलेल्या मंदीवर संकटावर मात करण्याचे काम करते। साप काटतो त्याप्रमाणे हे घडतं। दुसऱ्या महायुद्धाच्या संकटात सापडलेली भांडवलदारी व्यवस्थेने 1970च्या दशकामध्ये संगणकाचा व्यापारी औद्योगिक व्यापार सुरू केला। 1975 मध्ये ॲपल 1 आणि 77 मध्ये ॲपल 2 बाजारात आले। प्रत्यक्षात दुसऱ्या महायुद्धात लढाई जिंकण्यासाठी हिटलरच्या मिलिटरीने 1941 ला पहिलं कॉम्प्युटर बनवलं। त्यावर मात करण्यासाठी दुसरं संगणक इंग्लंडच्या मिलिटरीने 1943 ला बनवलं। त्यानंतर अमेरिकन मिलिटरीने 1946 ला कॉम्प्युटर बनवलं। भांडवलदारी व्यवस्था क्रायसिसचे व्यवस्थापन करीत असताना कामगार वर्ग वरचढ ठरू नये याचीही काळजी घेत असते। वर्ल्ड बँक, ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आदी गरिबीवर मात करणारे अहवाल तयार करून त्यांची व्यथा मांडतात। आस्कोम इंटरनॅशनलचा नवा अहवाल नुकताच आला आहे। तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेत प्रकाशित करण्यात आला। त्यामध्ये 80 कोटी लोक गरिबीत ढकलले गेल्याचे म्हटले आहे। लोकांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे। मागील 4 वर्षापासून 80 कोटी भारतीय लोकांना मोफत धान्य वाटप केलं जातंय। 1990च्या जागतिक मंदीतून बाहेर निघण्याकरता इंटरनेटचा व्यावसायिक वापर सुरू करण्यात आला आणि 2008च्या जागतिक मंदीतून बाहेर पडण्याकरता भांडवलदारी व्यवस्थेमध्ये सातत्याने येणाऱ्या अनिष्टावर जॉन बेलामी फोस्टर आणि रॉबर्ट मेकास्नी यांनी एक द एंडलेस क्रायसिस नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे। भांडवलदारी व्यवस्था जेव्हा संकटात सापडते तेव्हा नवीन उपाय करते। 2010-11 पासून कारखानदारीमध्ये AI चे युग सुरू झाले आहे। आधी व्यापारी आणि औद्योगिक व्यापार सुरू झाला। भाषा, संगीत, कला निर्मिती AI तंत्रज्ञान हे भांडवलदारी व्यवस्थेचे नफा मिळवण्याचे एक साधन, एक शस्त्र आहे। फेसबुक, व्हॉट्सअप, ChatGPT, YouTube आणि AI तंत्रज्ञान मोफत वापरायला आपल्याला मिळतं। त्यामुळे या तंत्रज्ञानाची आपल्याला भुरळ पडलेली आहे। मोबाईल कॉलचे 16 रुपये असलेले दर आता जवळपास शून्यावर आलेले आहेत। इंटरनेट पॅकच्या किमतीमुळे आपल्याला हे मिळतंय। मी एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि मग मी थांबतोय। पहिल्या मुद्द्यामध्ये आपण तंत्रज्ञानाच्या लेखन कला आधीच्या लोकशाहीकरणाबद्दल आपण बोललो होतो। बुद्धिबळाच्या खेळामध्ये सोंगटे असतात, त्यांना सूत्रधार खेळत असतो। त्यांचा फायदा हा एक घराशिवाय पुढे जाऊ शकत नाही। खेळणारा सूत्रधार पहिल्याचा प्यादाचा बळी देत असतो। राजा सर्वात शेवटी मरतो। वैज्ञानिकांनी अणुबॉम्बचा शोध लावला, पण तो वापरला राज्यकर्त्यांनी। अणुबॉम्बमुळे करण्यात आलेल्या विध्वंसानंतर वैज्ञानिकांनी नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला होता। तेव्हा लक्षात आले की वैज्ञानिक संशोधन करीत असले तरी सत्ता त्यांना खेळवत असते। जसे पूर्वी चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये
वरचे द्विज वर्ग होता तो शूद्र आणि अतिशूद्रांना खेळत होता. जसं क्रिकेटमध्ये आधी 5 दिवसाचे सामने होते, नंतर वन डे मॅच आल्या, त्यानंतर पुढील टप्पा IPL आले. त्या सर्वच मॅचमध्ये प्रेक्षक फक्त मनोरंजन शोधत होते. परंतु सट्टा तिथं आला, तिथं त्यानंतर फिक्सिंग आलं. याप्रमाणे एखाद्या बॉलरने 6 लूज बॉल टाकले आणि त्यांनी बॅट्समननी जर त्यावर 6 सिक्सर मारले तर आपण केवळ त्यामध्ये मनोरंजन शोधत होतो. परंतु या रोमांचकारी क्षण घडवून सूत्रधार हजारो रुपये प्रेक्षकाच्या खिशातून काढून घेत होते. मुठभर सूत्रधार लोकांना खेळत असतात. गेल्या काही वर्षामध्ये आपण सर्वजण खेळवत आलेलो आहोत. 12व्या जानेवारीला देखील आपल्याला खेळवत आलेलं आहे. ChatGPT आला, परंतु त्यापूर्वी 2016 मध्ये अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने सोशल पॉलिटिकल बॉटच्या मदतीने निवडणूक फिरवण्यात आली, वातावरण निर्माण करण्यात आलं. ब्रेक्झिटमध्ये इंग्लंडच्या लोकांवर पॉलिटिकल बॉटने प्रोपगंडा करण्यात आला. फेसबुक किंवा इतर कोणत्याही कंपन्या तुमचा डेटाचा वापर करून तुम्हाला खेळवत आहेत. डीपफेक, सुल्ली डील्स, बुल्लीबॉय ॲपचा वापर करून महिलांचे सोशल साईटवरील अर्धवट माहिती किंवा 90% खोटी माहिती पेरून त्यांची बदनामी करण्यात आली. या पद्धतीने अर्धवट माहिती देऊन लोकांना भडकवलं जाते. गेल्या काही वर्षामध्ये भारतातील न्यूज चॅनल सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. झिओनिस्ट माहितीचा एकतर्फी मारा करून लोकांना उत्तेजित करण्यात येते. त्यांच्या धार्मिक भावना, भाषिक, सांस्कृतिक अस्मिता, अहंकाराला खतपाणी घालून सामूहिक नार्सिसिझम तयार केला जातो. अपाप्र अहंकार फुलविला जातो. आत्ममुग्धता तयार करून लोकांना झुंडीमध्ये परिवर्तित करण्यात येत आहे. लोकशाही विरोधात जनमत तयार केलं जात आहे. देशपूर्ण माहितीतून उन्माद निर्माण केला जातो. झेनोफोबिया तयार केला जातो. त्याद्वारे लोकांचे मेंदू ताब्यात घेतला जातात. तंत्रज्ञानाचे सूत्रधार हे सर्व घडवून आणत असतात. हे जागतिक पातळीवर विविध देशात घडते आहे. आपला महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. तुम्ही भारत कसा घडवायचा हे आपल्याला ठरवलं पाहिजे. मला पडलेला हा प्रश्न आहे, आफ्रिकेतील बुरुंडी, रवांडा, झांबिया यासारखे जंगली मागासलेले भिकारचोट देश घडवायचे की भारत पाकिस्तानचा जाहील, इसिसच्या इराकसारखा, तालिबानच्या अफगाणिस्तानसारखा धर्मांध, कट्टरतावादी, इतर लोकांचे, महिलांचे अस्तित्व नाकारणारा, की भारत हा स्वीडन, नॉर्वे यांच्यासारख्या राहण्यासाठी जगात सर्वोत्तम समजला जाणाऱ्या देशासारखा भारत घडवायचा आहे. हा प्रश्न आहे. तुम्ही याच्यावर विचार करावा. धन्यवाद. धन्यवाद मिलिंदजी. आपण तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम सांगितलेत. आता यापुढचे वक्ते सागर जावडे.